हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना माहिती आहेत ते नार्सिसिस्टला डील करतायत, असे लोक त्यांच्या आयुष्यात आहेत, ते त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकतायत हे माहिती आहे, पण तरीसुद्धा ती समोरची व्यक्तीच बदलेल याची आपण वाट बघतोय. पण ही खरं तर चूक आहे का? आपण खरंच त्यांची वाट बघायला पाहिजे बदलेल म्हणून? हे आपल्याला समजत असतं की समोरची व्यक्ती आपल्याला त्यांच्या कंट्रोलमध्ये घेते आहे, त्यांचं अटेन्शन मिळवते आहे, इम्पॉर्टन्स घेते आहे. कुणाचीही चूक असली तरी पुन्हा चुकीचे आपणच ठरतोय हे आपल्याला माहिती आहे, आणि पुन्हा आपण गिल्टमध्ये जातो, पुन्हा स्वतःला दोष देतो, कॉन्फिडन्स कमी करून घेतो. आणि आपली नस्तर त्यांनी आधीच ओळखलेली असते की थोडं गोड बोललं, थोडं स्पष्टीकरण दिलं, थोडं समजावून सांगितलं की ही समोरची व्यक्ती आपोआप आपल्या कयात येणार आहे. आणि जेव्हा आपली रिॲक्शन मिळवली जाते, जेव्हा आपलं अटेन्शन पुन्हा मिळवलं जातं आणि त्याद्वारे ज्या गोष्टी आपण त्यांना समजवायला चाललेलो आहोत किंवा समजावत आहोत त्याच्या स्पष्टीकरणासाठी पुन्हा आपल्यालाच दोषी ठरवलं जातं, हे आपल्याला कळतं. पण मग आपण काय करतो? आपल्याला माहीत असतं आपल्याला डील कसं करायचं आहे, पुन्हा त्या स्पष्टीकरणाने आपल्या मनात शंका निर्माण होते की खरंच म्हणजे माझीच चुकी होती, म्हणजे मीच बदलायला पाहिजे. समोरची व्यक्ती ऑलवेज राईट, ती नेहमी बरोबरच असते, ती कधी चुकूच शकणार नाही आहे, किंवा तिने मांडलेली बाजू बरोबरच आहे, म्हणजे माझंच नक्की चुकलेलं आहे, मलाच बदलायला पाहिजे. पण ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही की हीच त्या समोरच्या व्यक्तीची जीत असते, किंवा याच गोष्टी त्यांना हव्या असतात. अगदी असं नाही आहे की आपण त्यांना रिॲक्शन दिलीच पाहिजे, आपण त्यांना रिस्पॉन्ड केलंच पाहिजे, विरोध केलाच पाहिजे. मी त्यावेळी विरोध नाही केला, डील नाही केलं, हे नंतर आपल्याला कळतं की अरे त्यावेळी मला हे समजत होतं, पण मी कयात गेलो किंवा गेले, आणि त्यावेळी मला कसं डील करता नाही आलं, हा मुद्दा मला कसा नाही समजावून सांगता आला, हे नंतर लक्षात येतं. जेव्हा आपण हा पॅटर्न ओळखायला लागतो तिथे खरं तर आपलं यश असतं. अर्थात आपल्याला यश काही पहिल्या प्रयत्नात मिळवायचंच नाही आणि ते मिळणारं नाही आहे, हळूहळू आपल्याला त्यातून बाहेर पडावं लागणार असतं. समोरच्या व्यक्तीमुळे आपल्यामध्ये नकारात्मक परिणाम घडू द्यायचा नाही. आता नकारात्मक म्हणजे काय? गिल्टमध्ये येणं, अरे पुन्हा माझंच चुकलं, मी बदलायला पाहिजे, सेल्फ डाऊटमध्ये जाणं. यातून बाहेर पडण्यासाठी पहिली पायरी म्हणजे क्लॅरिटी येणं की मी जे करतोय, मी जे करते ते बरोबर आहे, माझा विचार बरोबर आहे, मी माझ्या जागी ठाम आहे, मी ज्या ठिकाणी ठाम आहे त्यामागे काहीतरी कारण आहे. जर या गोष्टी मी क्लिअर आहे तर अजिबात गरज नाही आहे नंतर आपण विचार करण्याची. जर आपण विचार केला ना, हा समोरचा कसाही वागू दे, पण मला माहिती आहे मी काय विचार करते स्वतःबद्दल, मी स्वतःबद्दल सेल्फ डाऊटमध्ये नाही जाणार आहे, किंवा सेल्फ वर्थवर त्याचा मी परिणाम होऊ नाही देणार आहे. ही जेव्हा क्लॅरिटी आपल्यामध्ये येते ना, त्यावेळी हळूहळू त्या समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर होणारा परिणाम कमी व्हायला जातो. ती समोरची व्यक्ती बदलणार नाही आहे हे आपल्याला अगदी समजावून सांगितलं पाहिजे की आपण त्या व्यक्तीला बदलायला जाऊ शकत नाही, ती व्यक्ती बदलणार नाही, कारण त्या व्यक्तीला तिची चूकच मान्य नाही आहे, नसणार आहे, हे आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्या व्यक्तीमध्ये बदल तेव्हाच होणार आहे जेव्हा ती स्वतः ॲक्सेप्ट करेल की मला काही मदतीची गरज आहे. पण ही शक्यता खूप कमी राहते. त्यामुळे नार्सिसिस्टला बदलायला जाणं शक्यच नाही आहे. जर बदलायचं असेल आपल्याला त्या व्यक्तीपासून आपण स्वतःचा त्या व्यक्तीपासून बचाव करणं, आपली मेंटल हेल्थ सांभाळणं, हा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. आता हा व्हिडिओ होता जे नार्सिसिस्ट आहेत, आता हा व्हिडिओ होता की ज्यांना माहिती आहे आपण नार्सिसिस्ट लोकांच्या सोबत राहतो, किंवा असे लोक आपल्या आयुष्यात आहेत त्यांच्यासाठी. पण पुढच्या व्हिडिओमध्ये याचे स्पष्टीकरण, किंवा हे लोक नक्की कसे असतात, हे नक्की कसे वागतात, त्यांचा कसा इफेक्ट आपल्यावर होतो, या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल.